आज आपण हिरव्या मिरच्यांची झणझणीत आणि चवदार अशी भन्नाट रेसिपी बनवणार आहोत, जी तुम्ही एकदा बनवली तर पुन्हा पुन्हा बनवावीशी वाटेल। या रेसिपीची खास गोष्ट म्हणजे उकळत्या पाण्यात मिरच्या शिजवून तयार केलेली अनोखी पद्धत। त्यामुळे ही रेसिपी शेवटपर्यंत नक्की पहा। सर्वप्रथम एका कढईमध्ये साधारण 3 ते 4 ग्लास पाणी घ्या। पाण्याला चांगली उकळी आल्यावर त्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेल्या हिरव्या मिरच्या घाला। चमच्याने हलकेच मिक्स करून घ्या आणि 5 ते 7 मिनिटे मिरच्या उकळू द्या। काही वेळानंतर मिरच्या मऊ झालेल्या दिसतील। आता झाऱ्याच्या सहाय्याने त्या पाण्यातून काढून एका ताटात किंवा बाउल मध्ये ठेवा। आणि पूर्णपणे थंड होऊ द्या। यानंतर एका लोखंडी तव्यावर 2 ते 3 चमचे तेल गरम करा। तेल गरम झाल्यावर त्यात 1 चमचा जिरे घाला। जिरे तडतडल्यावर उभा चिरलेला 2 मध्यम आकाराचे कांदे घाला। त्याचबरोबर 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या साल न काढता टाका। मंद आचेवर 7 ते 8 मिनिटे कांदा छान सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्या। कांदा भाजून झाल्यावर एका बाउल मध्ये काढून पूर्ण थंड होण्यासाठी ठेवा। जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून अशाच स्वादिष्ट आणि पारंपरिक रेसिपीज तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील। आता थंड झालेल्या मिरच्यांचे देठ काढून टाका। मिरच्या मऊ झाल्यावर देठ सहज निघून जातात। मिक्सरच्या भांड्यात भाजलेला कांदा, उकडलेल्या मिरच्या, थोडीशी ताजी कोथिंबीर, 2 ते 3 चमचे शेंगदाण्याचा कूट आणि चवीनुसार मीठ घाला। आता हे मिश्रण जाडसर वाटून घ्या। लक्षात ठेवा, याची अगदी बारीक पेस्ट करायची नाही आणि खूप जाडही ठेवायचे नाही। पहा किती सुंदर आणि झणझणीत मिरचीचा खरडा तयार झाला आहे। या पद्धतीने बनवलेला खरडा चवीला इतका अप्रतिम लागतो की जेवणाची मजाच वाढवतो। तुम्ही ही सोपी आणि स्वादिष्ट रेसिपी नक्की करून पहा। रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत शेअर करा आणि कमेंट मध्ये तुमचा अभिप्राय नक्की कळवा। आजची रेसिपी इथेच संपते। पुन्हा भेटूया एका नवीन आणि स्वादिष्ट रेसिपी सोबत। तोपर्यंत आनंदाने स्वयंपाक करा आणि स्वादिष्ट पदार्थांचा आस्वाद घ्या।